मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे रुबिक्स क्यूबला कसे सॉल्व करायचे, ते पण आपल्या मराठी भाषेत. आणि मी हिंदी भाषेत पण व्हिडिओज टाकतो. तुम्हाला जर ते पण बघायला आवडत असेल तर ते पण बघा आणि आपल्या पझल्स मॅजिक चॅनलला सबस्क्राईब करा. आज मी तुम्हाला शिकवणार आहे रुबिक्स क्यूब. रुबिक्स क्यूब सॉल्व कसा करायचा, त्याच्यासाठी काय काय आहे, त्यासाठी म्हणजे कोणत्या कोणत्या स्ट्रिक आहे, कोणते अल्गोरिथम आहे, कसा धरायचा क्यूबला कसे कलर्स असतात, कोणता कलर कुठे पुश होतो, हे सगळं मी आज तुमचे डाऊट्स क्लिअर करणार आहे. आता यामध्ये पहिलं तर सेंटर असतो, एज असतो, कॉर्नर असतो. सेंटरला सेंटरच असतो, म्हणजे तो मधला कलर आहे तो कधी कोपऱ्यात जाऊ शकत नाही, कोपऱ्यातला मध्ये येऊ शकत नाही, मधला इथं जाऊ शकत नाही आणि इथला मध्ये येऊ शकत नाही. याला एज कलर म्हणतात. हा एजवाला सेंटरला येऊ शकत नाही, एजवाला कॉर्नरला जाऊ शकत नाही, कॉर्नरवाला एजला येऊ शकत नाही आणि एजवाला सेंटरला येऊ शकत नाही. म्हणजे ज्याची पोझिशन ती सेट केलेली आहे त्याच पोझिशनला तो कायम राहणार. म्हणजे की जो कॉर्नर आहे तो कॉर्नरलाच मूव्ह होणार आणि जो एज आहे तो एजला. बघा आता हा एज आहे, मी याला मूव्ह केलं तो एज पॉईंटलाच आला, तो काय कॉर्नरला इथं गेला नाही, कारण तो एज आहे तो एजलाच राहणार, सेंटरलाच राहणार. सेंटरचा फक्त जागेवरतीच गोल गोल निघतो. सेंटर आपल्याला व्हाईटच्या जागेवर आणता येत नाही, व्हाईटवाला सेंटर इकडच्या ग्रीनच्या जागेवरती नेता येत नाही. हा सिम्पल बेसिक झाले. आणि क्यूब कधी पण असं सरळ होल्ड करत जा, कारण आपण ज्या साईडनं सॉल्व करतो त्या साईडनी जर ठेवला तर अतिउत्तम असते. कारण सगळेजण काय करतात की उलटापालटा करतात, परत मग त्यांना तो क्यूब सॉल्व करता येत नाही. त्यासाठी मी प्रेफर करतो की क्यूब असा सरळ धरत जा, जेणे की तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. आता मी तुम्हाला सांगतो की पहिली स्टेप काय असते क्यूबमध्ये. पहिली स्टेप म्हणजे काय की यात आपल्याला आधी प्लस बनावा लागतो. प्लस म्हणजे अधिक, आपल्या मराठी भाषेमध्ये अधिक बनवायचा या इथं. असं या कॉर्नरला सध्या इग्नोर करा, याला ग्राह्य धरू नका. त्यामध्ये आधी आपल्याला इथं क्रॉस बनवायचा आहे. आता क्रॉस बनवण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, इथं एक व्हाईट, इथं एक व्हाईट, इथं एक व्हाईट, इथं एक व्हाईट. म्हणजे आपल्याला असे 4 पांढरे कलर पाहिजे. पांढरा कलर आपल्याला कशासाठी, इथं 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 पाहिजे. आत्ता काय करू आपण, याला इथं एक सापडला आहे मला, आधी याला एक वरती घेऊ. एक भेटला आहे, बाकी 3 राहिलेत. तर इथं एक भेटला आहे, आता याला एक वरती घेऊ. आता 2 तर भेटलेत, एक लाईन तर तयार झाली. आता उभी लाईन राहिली, आडवी लाईन तर झाली. आता इथं एक आहे, हा याला काय करू, आधी आपण खाली घेऊन येऊ. खाली आणलाय पण हा काय झाला, याला परत वरती घेतलं. अरे हे बघा, वरती एक ॲटोमॅटिकली सेट झाला आहे, कारण तो इथं खाली होता. याला मी वरती घेतलं तर तो डायरेक्ट इथं आला, त्याच्यामुळे त्याला काही स्ट्रिक तर लागले नाही. आता याला ऑरेंजवाल्याला इथं घेऊ. ही बघा, ही केस आली तुम्हाला क्रॉस बनवायच्या वेळेस. आता तुम्ही म्हणता की अरे यार हे तो उलटा झाला आहे, आता इथं आला आहे तर इथं आणतोय पण तो काही येत नाही, उलटा झाला आहे. त्यासाठी एक तुम्हाला स्ट्रिक सांगतो. आधी काय करायचं, याला थोडं पुढं घ्यायचं. पुढं घेतलं की याला वरती घ्यायचं. इथं आला का, हा वरती घ्यायचा, हा वरती घ्यायला मागं घ्यायचा. सिम्पल क्रॉस झाला आपला तयार. आता क्रॉसमध्ये पण बरेचसे चुका करतात आणखीन एक. आता आणखीन ही स्ट्रिक मी आता हे परत एकदा आणून दाखवतो. आता एक तर इथं आहे आणि एक डायरेक्ट खाली आहे. आता बघा, हा याला वरती कसं काढायचं, कारण आधी याला इकडं घ्याऊ, इथं खालच्या साईडने याला डायरेक्ट फिरवलं तर हा डायरेक्ट वरती येईल. आलं की है ना. आता हा याला इग्नोर कर. आधी आपलं एकच टार्गेट आहे सध्या की आपल्याला प्लस बनवणं आहे, अधिक बनवायचं आहे. तर हा एक आहे, याला वरती कसं न्यायचं. आता मी जर असा फिरवला तर हा काय व्हाईटला व्हाईट मॅच व्हायना, हा व्हाईट इकडच्या साईडनं आला आहे आणि हा ऑरेंज वरच्या साईडनं गेला आहे. हे चुकीचं झालं आहे. त्यासाठी काय करू आपण, याला परत आहे त्या पोझिशनला घेऊन येऊ जिथं होता तिथं. मग याला काय करू, याला इकडं लुटू थोडं, म्हणजे थोडं पुढं घेतलं, ह्या व्हाईटच्या खाली घेतलं त्या व्हाईटला. आता याला काय करायचं, इकडं मूव्ह करायचं आणि इथला व्हाईट हा मागं गेला आहे. हा मागं गेला लक्षात ठेवा फक्त, नाहीतर तुम्ही म्हणता हा तर सेट झाला आणि हा कुठं गेला. हा मागच्या साईडला गेला, हा इथं आला, हा खाली होता. हा वरचा मागे गेला आणि खालचा इथं आला. याला वरती घेतला आपण क्लॉकवाईजनं, घड्याळाच्या डायरेक्शननी, आणि मागा गेलेला परत आपण पुढं घेतला. झाला आपला अधिक तयार. आता अधिक तर झाला आहे, पण आपले जे सेंटर्स मॅच व्हायला पाहिजे होते, एज आणि सेंटर, हे बघा हा कसाच परफेक्ट मॅच झाला आहे. रेडला रेड, व्हाईटला व्हाईट. तसे हा पण मॅच व्हायला पाहिजे होते. ब्लूला ब्लू और व्हाईटला व्हाईट तर मॅच आहे, पण इथं आपले सेंटर मॅच झालेले नाही. त्यासाठी आपल्याला आता स्ट्रिक लावावं लागणार आहे. स्ट्रिक म्हणजे त्याला स्ट्रिक तर काय नाही, अल्गोरिथम मी तुम्हाला
पहिली लेअर विदाऊट अल्गोरिथम शिकवणार आहे. विदाऊट अल्गोरिथम, ज्याला काही अल्गोरिथम कळत नसल्या रुबिक्स क्यूबमधले त्यांना पण हा व्हिडिओ कळणार आहे. आता आपण काय करू, दोन्हीतला एकाला चूज करू. आपण काय करू आता, ब्लू आणि हा निळा आणि पांढरा यांना आपण सिलेक्ट करू. याला आधी खाली घेऊन जाऊ. कुठं आणला तो, वरती होता, त्याला आपण खाली नेलं, माहिती आहे का. आता त्याचा आधी आपण तुम्हाला एक बेसिक सांगतो. यांचे जोडीदार कलर असतात, म्हणजे यांचे फ्रेंड कलर. फ्रेंड म्हणजे फ्रेंड, जसं की तुमचा कोणीतरी फ्रेंड असेल, माझा फ्रेंड आहे महेश, तसा तुमचा कोणीतरी फ्रेंड असेल, तसंच म्हणजे जे कायम सोबत असतात ते कलर. आता व्हाईटचा और ब्ल्यूचा हे कायम सोबत आहे, यांच्या संग दुसरा कलर असू शकत नाही. आणि म्हणजे तसं नाही, सगळे व्हाईटचे वेगवेगळे दोस्त असणार. याचा पण वेगळा फ्रेंड आहे, याचा पण वेगळा फ्रेंड आहे, याचा फ्रेंड ब्लू आहे, म्हणजे याला काय करायचं, ब्लूला ब्लू मॅच करायचा असा. मग आता याला आधी काय करू, खाली नेऊ. खाली आणला आहे बॉटम साईडला, मग असा फिरून फिरून ब्लूला ब्लू मॅच करू. ब्लूला आणि सेंटरला मॅच करायचं, एज आणि सेंटरला मॅच झाला आहे, नाही झाला आहे. ग्रीन मला झाला आहे, रेड और ब्लू नाही होते मॅच. पुढं घेतलं, ब्लूला ब्लू मॅच झाला आहे. आता म्हणजे याची पोझिशन इथलची आहे ना. हा वाला मग खाली जाईन आणि हा वाला वरती येईल. आता मी असं फिरवलं, हा वरचा व्हाईट खाली जाणार आणि खालचा व्हाईट वरच्या साईडला येणार. आणि जो खाली गेला आहे व्हाईट, त्याचा जोडीदार कोण आहे, ऑरेंजवाला. मग इथं याचा जोडीदार कोण आहे, ह्या व्हाईटचा ऑरेंजवाला. ऑरेंजला ऑरेंज मॅच करायचा. ऑरेंज आणि रेड आणि ऑरेंज होते, म्हणजे आपला भगवा आणि लाल हा मॅच होत नाही आहे. तर भगवा आणि हिरवा मॅच होतोय का, नाही होते. परत इकडं आलो, हे बघा आता इथं सेंटर आणि भगवा मॅच होतोय. आणि हा व्हाईटला इथं जाण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला, सिम्पल फिरवायचा असा वरून ते खाली. झाला आपला परफेक्ट क्रॉस तयार. परफेक्ट क्रॉस. याच्यापेक्षा सिम्पल क्रॉस मराठीमध्ये तुम्हाला कोणीच सांगणार नाही, कोणीच सांगणार नाही. आणि जर यात पण तुम्हाला आणखीन जर सिम्पल पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आधी लिहा जय शिवराय, त्याच्यानंतर मला सांगा की भाऊ असा असा प्रॉब्लेम येतो आहे, मला असं असं येतं आहे. मी तुम्हाला टेलिग्रामवरती मला फोटो शेअर करा, मी तुम्हाला त्यावरती स्वतः डायरेक्ट फ्रंट टू फ्रंट तुम्हाला सांगेन की कसं करायचं डायरेक्ट व्हिडिओ कॉलवरती. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आता आपल्याला हा क्रॉसचा आणि सेंटर्स मॅच करायचे, तर मी तुम्हाला सांगितलेत क्रॉस कसा बनवायचा, सेंटर्स कसे मॅच करायचे. क्रॉसचे जेवढे बी केसेस येणार होते सगळ्या केसेस मी तुम्हाला आत्ता क्लिअर केलं क्रॉससाठी फक्त. आता आपल्याला काय करायचं आहे, कॉर्नर सेट करायचे, म्हणजे आपली जेणे की आपली फर्स्ट लेअर सॉल्व्ह होईल. आज तर मी फक्त ह्या व्हिडिओमध्ये फर्स्ट लेअरच सॉल्व्ह करायची शिकवणार आहे, कारण सगळा व्हिडिओ जर म्हणजे पूर्ण क्यूब जर सॉल्व्ह करायचा म्हणला तर आपल्याला 1 तास पण पुरवायचा नाही. पूर्ण सांगून करायचं म्हणलं तर तसं आपण 20 ते 25 सेकंदामध्ये क्यूब सॉल्व्ह करू शकत आहे. पण सांगून करायचं म्हणल्यावरती तुम्हाला पण कळवलं पाहिजे, त्या भाषेत मला समजावणं पण माझं भाग्य आहे. आणि देवाच्या कृपेने मी तुम्हाला समजून सांगतोय, हेच माझं मोठं. जाऊन दे, आता काय प्रॉब्लेम नाही, देवाला सांगता. आता आपल्याला करायचं आहे टॉप साईड पूर्ण कंप्लीट करायची व्हाईट. आता काय करायचं माहिती आहे का, जी बॉटम साईड आहे ही टॉप झाली, आपण व्हाईट करून सॉल्व्ह करतोय म्हणजे ही टॉप साईड झाली. जी बॉटम साईड आहे ही आपल्याला इथं नाहीतर इथं 2 व्हाईट कलर सापडायचे आहे. दोन्ही साईडनी कुठं ना कुठं आपल्याला एक व्हाईट कलर सापडेल. जेणे की सापडेल. आता एक पण नाही सापडला, ठीक आहे. आता 1 मिनटं थांबा, मी तुम्हाला हे बघा इथे एक कलर सापडला आहे आपल्याला. असे तुम्हाला सगळे बॉटम साईडला सापडते, ठीक आहे. मी सगळ्या केसेस कवर करणार आहे, जेवढ्या तुम्हाला म्हणजे क्रॉस आणि फ्रंट लेअर सॉल्व्ह करा, जेवढे केसेस येणार सगळे सॉल्व्ह करणार आहे. पहिल्यांदा काय करायचं, बॉटम साईडला हे बघा इथं एक व्हाईट सापडला का, नाही तर इथं एक सापडेल. दोन्हीपैकी कुठं पण सापडून द्या, एक धरायचा. याचा जोडीदार कोण आहे, लाल आहे, म्हणजे याचा मित्र कोण आहे, लाल कलर आहे याचा मित्र. याचा फ्रेंड कोण आहे, लाल कलर आहे. खालचा कलर नाही बघायचा, त्याच्या शेजारचा कलर बघायचा, लाल कलर आहे. लालला लाल मॅच करायचा. सेंटर आणि कॉर्नर हे दोन्ही लालच पाहिजेत, म्हणजे रेडला मॅच झाले पाहिजे. रेड इक्वल टू रेड झालेत का मॅच, नाही होते. रेड आणि ब्लू मॅच होतोय का, नाही होते. वर टॉप साईड अशी धरायची, क्यूब असा करायचा नाही वाकडा तिकडा. रेडला ब्लू आणि रेड मॅच होत आहेत का, नाही होते. परत एकदा फिरून बघू, बघा सेंटरला रेड आहे आणि कॉर्नरला पण रेड आहे, हे दोन्ही मॅच झालेत. हे दोन्ही जसे मॅच झाले तसं हा व्हाईट आहे, हा व्हाईटला फ्रंटला धरायचं, असं तुमच्याकडे धरायचं, मी जसं धरलं आहे तसा. आता ह्या व्हाईटला इथं न्यायचं, ह्या टॉप साईडला. जेव्हा त्याचा मित्र मॅच होईल त्यावेळेसच त्याला वरती न्यायचं.
अदरवाईज त्याला वरती न्यायचं नाही. आता काय करायचं, व्हाईटला समोर धरायचं. व्हाईटला समोर धरलं की याला वरच्या साईडला न्यायचं, म्हणलं याला खाली घेतलं तो व्हाईट दुसरीकडे जातोय. याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल, याला आधी पुढं घ्यावं लागेल. पुढं घेतला व्हाईट, आता इथं न्यायचं म्हणून याला मागे खाली घेतलं. आता पुढं घेतलेला जर मागा घेतला तर हे काय झाले, मॅच झाले. आता हे खाली घेतले तर यांना परत ती वर द्यायचं ढकलून. वरती ढकलल्या बघा हे मॅच झाले. इथं किती भारी मॅच झाले, किती भारी दिसतंय. आता हे एक नंबर दिसतंय. आता परत एकदा तेच, तर बॉटम साईडमध्ये व्हाईट सापडायचा. इथं एक व्हाईट असेल ना, इथं कुठंतरी व्हाईट सापडणार आपल्याला. तर मी क्यूब फिरून बघतो, अरे यार वा 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 वा, देवाच्या कृपेने इथंच सापडला आपल्याला. आता याचा जोडीदार कोणी, रेड आहे. रेड आणि सेंटर तर मॅच पण झाले ते. आता काय करायचं, सेम. आता इकडं व्हाईट होता म्हणून इकडं ढकलला आपण रॉंग साईडला. आता हा इकडं व्हाईट आहे म्हणून याला इकडं सरकवायचं, कारण आपल्याला इथं न्यायचं आहे. ज्या साईडला न्यायचा टॉपला त्या साईडच्या रॉंग साईडला लोटायचा. म्हणजे जिकडं व्हाईट असतो त्याच्या रॉंग साईडला ती लोटायचा, आणि जिथं न्यायचा ती साईड खाली घ्यायची. आता खाली घेतल्यामुळे इथं न्यायचं आहे आपल्याला, तो व्हाईट पुढं लोटलेला व्हाईट मागं घेतला. मॅच झाला, लाईन तयार झाली, वरती ढकलून दिलं. सिम्पल होतं, सिम्पल. काय केलं आपण, फक्त आधी याला काय येतं, याचा जोडीदार कोणी, रेडला मॅच केला. रेड आणि ऑरेंज तर काय मॅच व्हायना. परत एकदा फिरून बघू बॉटम साईड परत फिरवली. ब्लू आणि रेड काय मॅच होत नाही आहे, परत फिरवलं. रेड आणि रेडला मॅच झालेत. रेड समोर धरलं व्हाईट समोर धरला. व्हाईटला पुढं ढकललं. काय इथं न्यायचं आहे, याला खाली घेतले, याला परत मागं घेतले. लाईन तर असे मॅच झाले. व्हाईटला व्हाईट परत वरती लोटून दिली. बघा बरं किती सुंदर दिसत आहे. अर्धी लेअर तर सॉल्व झाली. आता एकच लेअर राहिली. बघा, मला जी केस आणायची होती ती केस ॲटोमॅटिकली आली आहे. ठीक आहे. हे बघा, तर बॉटम साईडला आपण व्हाईट सापडतोय. अरे व्हाईट गेलाय कुठं, इथं पण नाही, इथं खाली गेलाय व्हाईट. हे बघा, इथं खाली गेलाय, बॉटम साईडला गेलाय. आता काय करायचं, त्याला जिथं न्यायचं आहे ना आपल्याला, ज्या व्हाईटच्या खाली, आधी त्या व्हाईटच्या खाली घेऊन यायचं त्याला. म्हणजे कसं, असं आहे बघा, इथं व्हाईट आहे, याच्या खाली आणला. इथं न्यायचं आहे म्हणून त्याच्या खाली आणला. या साईडला खाली करायचं. खाली गेलं की हा मागच्या साईडला जातो. कसं की इथं येतो, इथं न्यायचं आहे म्हणून इथं आहे. आता याला काय करायचं, ती खाली घ्यायचं, जेणे की हा व्हाईट मागं गेला. याला बिंगून असं समोर आणायचं. समोर आला बघा, आणि याला परत वरती लोटून द्यायचं. आला का व्हाईट समोर. आता हे व्हाईट आहे, ह्या व्हाईटचा कलर सापडायचा, जोडीदार कलर, त्याचा फ्रेंड सापडायचा. त्याचा फ्रेंड कोण आहे, ब्लू आहे. म्हणजे ब्लू आणि सेंटरला कोणतं पाहिजे, ब्लू. सेंटरचा कलर आणि कॉर्नरचा कलर मॅच झाला पाहिजे. असा एज मॅच नको व्हायला. सेंटर आणि एज सेंटर आणि कॉर्नर मॅच झाला पाहिजे. होतोय का कॉर्नर आणि मॅच, असा नाही, असा मॅच झाला पाहिजे. सेंटर आणि नाही होत आहे. परत एकदा फिरून बघू, झालाय का, नाही झालाय. आत्ता बघा, आता मॅच झालाय. मग काय करायचं, व्हाईट समोर धरायचा, रॉंग साईडला पुश करायचा, जो टॉप साईड आहे. आता हे बघा, ह्यो चुकीचा बसेल इथं, हा व्हाईटवाला चुकीचा बसलाय. कारण इथं याला ब्लू पाहिजे होता, इथं ऑरेंज पाहिजे होता. म्हणजे हा चुकीचा आहे. आणि हा मॅच केला, हा समोर आला. आता तुम्ही म्हणता की टॉप साईडला तो सॉल आहे आणि हा कसं काय इथं जाणार. अरे मित्रांनो, याला कोणता आहे, खालून केसरी आणि ब्लू, आणि इथं कोणता पाहिजे, केसरी आणि ब्लू कलर पाहिजे ना. त्यासाठी हा कलर, याचीच पोझिशन इथं आहे, याची पोझिशन इथं नाही आहे. म्हणजे हा परफेक्ट पोझिशनला बसणार आहे. आता याला फ्रंटला धरलं, इकडच्या साईड नाही म्हणून इकडं पुश केला. आता इथं न्यायचं आहे ना, इथं हा रॉंग बसेल आहे, रॉंग साईडला. याच्या जागेवरती न्यायला, याला परत बसवलं, वरती न्यायला, बसला का परफेक्ट. आता परत एक व्हाईट सापडायचा खाली बॉटम साईडला. आता एकच कलर राहिला आपला. हा जो चुकीचा बसला होता हा खाली आलाय. आता बघा, हा परफेक्ट बसलाय. आता याचा कलर कोणता आहे, ग्रीन आणि ऑरेंज. आता काय करायचं आपल्याला, याचं फ्रेंड सापडायचा. आधी शेजारचा फ्रेंड असतो, खालचा फ्रेंड नाही त्याचा, शेजारचा फ्रेंड कोण आहे त्याचा, ग्रीनला ग्रीन मॅच होतोय का, नाही होते. आपल्याला सेंटरवाला मॅच करायचा, एज पीस नाही मॅच करायचा. सेंटरला मॅच करायचं, म्हणजे सेंटर प्रत्येक फिरून बघू, नाही मॅच होते. हे बघा, मॅच झाला. जसा मॅच झाला की तसा व्हाईट समोर धरायचा, व्हाईट रॉंग साईडला पुश करायचा. जिथं न्यायचं त्याला खाली घ्यायचं, जिथं न्यायचं त्याला परत वापस घ्यायचं, याला वरती लोटायचं, आणि एकदम परफेक्ट मॅच झाला. परफेक्ट, आपली फर्स्ट लेअर सॉल्व झाली. आता इथं आहे ना, एक आणखीन एक कंडिशन येऊ शकत आहे.
की एक अशी कंडिशन येते की सगळे एजेस सॉल्व होतात आणि एक एज ना त्याच्या जागेवरती उलटा असतो. त्याला आता कसं बसवायचं तिथं? त्यासाठी काय करायचं माहिती आहे का? ही केस रेअर येत असतात. सगळ्याला शक्यतो येत नाही, पण येतात कधी-कधी. आता काय होतं की याला काढायचं कसं खाली? ह्या बॉटम साईडमध्ये आणायचं कसं? याला काय करायचं खाली घ्यायचं. हा इथं आलाय. इथं आला हा व्हाईटवाला. याला मागं न्यायचं. हा इथं आला आणि याला वरती खाली घेतलं त्याला परत वर लोटून द्यायचं. जेणे की हा फ्रंटला येतो. काहीच नाही केलं आपण. आपण काय केलं परत एकदा करून दाखवतो. हा जो व्हाईट होता याला आपली ही लाईन खाली घेतली. इथं व्हाईट आला. याला मागं नेलं. मागं आला. याला परत वरती लोटून दिलं. हा व्हाईट फ्रंटला आला डायरेक्टली. ठीक आहे. मग हा याला ब्लू होता. ब्लूला ब्लू मॅच झाला. परत पुढे घेतला. खाली घेतला. परत मागं घेतला. परफेक्ट. आणखीन एक कंडिशन येत असते की ती परत एकदा करून दाखवतो. 2च कंडिशन येत असतात की सगळे सॉल्व होतात आणि एकच कलर तो खालच्या साईडनं जातो. हे मी सांगितलं तुम्हाला आधी बी. आधी काय करायचं ज्याच्या खाली जिथं बसवायचं त्याच्या खाली घेऊन जायचं त्याला. हे बघा असा खाली न्यायचा असा. मग त्याला ह्या लाईनला खाली घ्यायचं सेम मोगाच्या वाणीच. परत त्याला फिरवून पुढं घ्यायचं फ्रंटला. परत वर लोटून द्यायचं. याचा जोडीदार बघायचा. कलरला कलर मॅच केला. व्हाईट समोर धरला. इकडं आहे म्हणून इकडं रॉंग साईडला लोटला. इथं न्यायचं म्हणून ही साईड खाली घेतली. पुढं लोटल्याला मागं घेतलं. वरच्या साईडला लोटून दिलं. परफेक्ट. किती सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगितलं. याच्यात एक पण अल्गोरिथम यूज केलेला नाही मी. एकदम सिंपल भाषेत तुम्हाला रुबिक्स क्यूब सॉल्व करून दाखवला आहे. ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. आणि म्हणजे एकदम परफेक्ट याच्यात. कसं की बाकीचे लोकं सांगत नाही की असं बनवायचं, तसं बनवायचं. सगळे फक्त सांगतातच. है ना? आता मी तुम्हाला आज फक्त एवढं एकच शिकवणार होतो. बाकीचं मी पुढच्या पुढच्या भागामध्ये शिकवतो. म्हणजे जेणे की तुम्हाला पण प्रत्येक एक स्टेप बाय स्टेप शिकता येईल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट पार्ट लगेच पाहिजे असेल तर तुम्ही मला नेक्स्ट पार्ट म्हणा. मी त्यामध्ये तुम्हाला एज पॉईंट सॉल्व करायचे शिकवणार आहे. धन्यवाद आणि जय शिवराय. वंदे मातरम. जय महाराष्ट्र.